अजिबातच न ऐकणारी मुलं हा एक अडचणीचा विषय अनेक पालकांचा झालाय. म्हणजे आपण म्हणू शकतो, की काही टप्पे आहेत त्याच्यामध्ये, की अ, न सांगता काहींना कळतंय. म्हणजे ते खूप सुखी पालक, की मुलांना आपोआप कळतं, की आता असं-असं वागलं पाहिजेल आपण. अभ्यास केला पाहिजेल. आपल्या सवयी अशा असल्या पाहिजेत. ती त्यांच्या बाबतीत काही पालकांची अडचण नाही. त्याच्यानंतरची केस आहे ती म्हणजे त्या मुलांना कळत नाही पण लगेच, परंतु सांगितलं, की ते फॉलो करतात. ओबिडियन्स त्यांच्याकडे असतो. म्हणजे ते आज्ञाधारक असतात. मग ते पालकांनी सांगितलं, की ते ऐकतात. तिथे काही अडचण नाहीये. त्याच्या पुढची केस आहे म्हणजे पालकांनी सांगितल्यानंतर काही ॲक्शन्स घेतल्यानंतर ते ऐकणारी मुलं. आता ॲक्शन्समध्ये डोळ्यांची भाषा असेल, त्यानंतर सौम्य शब्द असतील, नंतर टोमणे असतील, नंतर थोडंसं जरा वरच्या आवाजातलं बोलणं असेल, कदाचित मग हात उगारणं असेल, इथपर्यंत गेल्यानंतर मग ते ऐकतात. अशी अशी एक शेवटची केस. पण आता त्याच्या पुढची एक केस जी या तिसऱ्या केसमधनं तयार होते, ज्या तिसऱ्या केसच्या वारंवार वापर केल्यामुळं, ती म्हणजे अजिबात न ऐकणारी मुलं. आजचा काळ खूप तसा सेन्सिटिव्ह आहे. दोन्ही पालक घराबाहेर आहेत. ते नोकरी करतायत, कुटुंबासाठी पैसे कमवून आणतायत. ते एवढे पैसे का कमवून आणतायत? अशी काही फॅमिलीजमध्ये पाहिल्यावरती अशी शंका येते, की बास की आता. पण ते मात्र बिझी आहेत. मुलांना सांभाळणाऱ्या घरात कोणी नाहीये. आजी, आजोबा, चुलते, चुलती, काका, काकू हे पूर्वीचं जे एकत्र कुटुंब ते तर आता दिसतच नाहीये. ते शहरात तर दिसत नाहीच आणि गावाकडे पण दिसत नाहीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलगा किंवा मुलगी घरी आल्यानंतर दाराला कुलूप आहे आणि घरात आत आल्यानंतर चावी असते, ती व्यवस्था केलेली असते. हातात मोबाईल आहे किंवा समोर टीव्ही आहे. ह्या परिस्थितीमध्ये ट्रेनिंग न झालेले पालक आणि आता अशा पद्धतीने अनेक वर्षांचं वातावरण, तो मुलगा प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये जातो, मग 10वीच्या जवळ येतो. मग तो ज्युनियर आणि मग सीनियर कॉलेजला जातो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये टफनिंगची प्रोसेस चालू होते. टफनिंग म्हणजे सुरुवातीला जे गोड वाटणारं बाळ असतं, ते नंतर थोडंसं पालकांना देखील आवडेनासं व्हायला लागतं. कारण ते मनासारखं काही करत नसतं. आणि सारखं-सारखं सूचना केल्यामुळं त्या मुलांना सुद्धा त्रास होत असतो. आणि मग या त्रासातून आणि मगाशी जे सांगितलं, की 3-4 प्रकारचे जे प्रकार आहेत, की ओरडणे, रागवणे, शिव्या देणं, मारणे, हात उगारणे, अशा सगळ्या प्रक्रियेतून मग ही मुलं थोडीशी टफ बनायला लागतात. आता यातली काही मुलं ही योग्य वळणावर येतात आणि काही मुलं मात्र मग अजिबात न ऐकणारी मुलं या कॅटेगरीत जातात. या केसमध्ये त्या मुलांशी अबोला जरी धरला, मौन पाळलं, तर ती मुलं त्यांच्यामध्ये काही सुधारणा दाखवत नाहीत. त्यांच्यामध्ये इतक्या चुका व्हायला लागतात, की मग परत त्यांचं मौन पालकांना तोडावं लागतं आणि परत त्यांच्याशी मग बोलायला लागतं. हे बोललं कितीही ठरवलं, की रागवायचं नाही आता त्यांना, ओरडायचं नाही. पण तरीसुद्धा समोरची सिस्टम अशी असते, की त्या सिस्टमला वठणीवर आणण्यासाठी पालकांना पुन्हा बोलावं लागतं. म्हणजे अबोला धरून सुद्धा चालत नाही आणि आरडाओरडा किंवा जरा हात उगारण्याच्या प्रोसेसला जर पालक चुकून गेले, तर जराशी वयात आलेली मुलं आता रिॲक्ट व्हायला लागतात. आणि मग हे प्रकरण जे आहे ते जरा अ, अवघड झालंय असं पालकांच्या लक्षात येतं. कारण मुलांशी आता किती लेव्हलला बोलणार, की एक सूचना आत्तापर्यंत तुला जर मी काही शेकडा वेळा सांगितली असेल आणि जर ती तुला लक्षात येत नसेल, तर पालक आता खचून जातात. दरम्यानच्या काळात पालकांचं वयोगट सुद्धा 50-55च्या आसपास गेलेला असतो आणि या केसमध्ये पालक देखील मग मनावरती आलेलं हे ओझं, आता जाऊ दे, नको दुर्लक्ष करून टाकूयात, लक्ष नको द्यायला, असा विचार करतात. अजिबातच न ऐकणारी मुलं ही खूप मोठी समस्या आहे. आणि या केसमध्ये आपल्याला काय करता येऊ शकेल? कारण नाही म्हटलं तरी अ, आपल्याला ह्या प्रत्येक मुलाबद्दल, प्रत्येक जे बाळ आहे त्याच्याबद्दल आपल्याला सहानुभूतीनेच पाहायला पाहिजे. काही ना काहीतरी कारणं घडली असतील. घरातलं वातावरण असेल, पूर्वीचं वातावरण असेल, त्याला मिळालेली संगत असेल, कदाचित मोबाईलवरती झालेले संस्करण असतील, अ, कुठेतरी मनामध्ये आई-वडिलांबद्दलचा राग असू शकतो. जरी ते चांगलं करत असतील, तरी कुठेतरी काहीतरी भावना त्याच्यात असेल. काही केसेसमध्ये मानसिक दृष्ट्या काही समस्या असतील, वारंवार केलेला अपमान असेल, सारखे कमी मार्क पडले, झालेली कंपॅरिझन असेल, काही ना काहीतरी कारण असेल. काही चुका पालकांच्या असतील, काही चुका या मुलांच्या असतील. तर ह्या सगळ्या प्रक्रियेतून जेव्हा ही कंडिशन आता अति झालंय, अगदी गळ्याशी आलंय, अशी जेव्हा येते, तेव्हा पालकसुद्धा धास्तीमध्ये असतात. मुलांना अजून काही रागवलं तर काही
वेगळं काही घडू नये याची पण त्यांना भीती असते. अजून काही सांगितलंच नाही तर ही केस हाताबाहेर जाईल आणि मग नंतर आपल्याला कंट्रोल करता येणार नाही असं वाटत असतं. मला पूर्ण खात्री आहे, या सगळ्या केसेसमध्ये उत्तर आहे. या मुलांना आपल्याला अ, अ, व्यवस्थित पद्धतीने त्या सगळ्या प्रवाहातून बाहेर काढता येतं. गेल्या 25 वर्षामध्ये मला तर आजपर्यंत फक्त सकारात्मकच उदाहरणं आठवत आहेत, की एकदम ज्याला असं म्हणूयात, की अभ्यासाबद्दल प्रेम नसलेला विद्यार्थी, अगदी 9वी पर्यंत 50-55% असलेला विद्यार्थीसुद्धा 10वी मध्ये उत्तम मार्क पाडताना दिसतो. आता ही तयारी पालकांनी ठेवायला पाहिजे. पालकांनी तो विश्वास ठेवला पाहिजे. त्या मुलाला कायमच हिणवून बोलणं किंवा तुझ्याकडनं काही होणार नाही, ही भावना आता पालकांनी काढून आता शेवटचा प्रयत्न म्हणून माझं असं म्हणणं आहे, की हे केलं तर निश्चितपणे यश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याला स्वतःच्या हेल्थबद्दल अजिबातच काळजी नव्हती, तो विद्यार्थी नंतर एक चांगला डायटिशियन बनलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जो विद्यार्थी कसलेच निर्णय घेत नव्हता, तो बेडवरती पडून राहायचा, रिमोटनी टीव्ही ऑन करायचा, ऑफ करायचा, त्याचे चॅनल्स पाहायचा, मोबाईलवरती पडून राहायचा, रात्री 2-2 पर्यंत जागायचा. तो विद्यार्थी जेव्हा प्रशासकीय सेवेत जाताना दिसतो, तेव्हा मग खरा आनंद मिळतो. या मुलाशी संवाद व्हायला पाहिजे. जो मुलगा कायम नकारात्मक भाषा वापरत होता, शिव्या देत होता, तो मुलगा जेव्हा जणू काही हरिभक्तपरायण झाला इथपर्यंत जातो, म्हणजे तो खूप सुसंस्कृतपणे वागायला लागतो. त्याच्या व्यावहारिक आयुष्यात यशस्वी व्हायला लागतो. पालकांशी नीट बोलायला लागतो. तेव्हा मग असं वाटतं, की अरे, त्यावेळेस योग्य आपण निर्णय घेतला आणि मुलांकडे नकारात्मक दृष्टीने पाहायच्या ऐवजी आपण आता विचार केला, की आपण यांच्यासाठी निश्चितपणे शेवटची दिशा म्हणून काहीतरी एक निर्णय घेऊ शकतो. मला पूर्ण खात्री आहे, की असा कोणताही विद्यार्थी माझ्यासमोर उभा करा. आपण त्या विद्यार्थ्याला त्या सगळ्या समस्यांसकट बाजूला करून 100% अ, जसा पालकांना हवा आहे, जसा त्या मुलाला त्याच्या जीवनासाठी जस्टिस देण्यासाठी तो मुलगा त्याने पुढं काय केलं पाहिजे, असा त्याला पण हवा आहे. हे सगळं आपण करू शकतो. त्याच्यात मोबाईलचं व्यसन असेल, प्रत्यक्ष व्यसन असेल, शिवीगाळ करणारा मुलगा असेल, ॲरोगंट मुलं असतील, आई-वडिलांचा दुस्वास करणारी मुलं असतील, अजिबात अभ्यास न करणारी मुलं असतील, इथपासून पूर्णपणे बिघडलेली मुलं, ही सगळीच्या सगळी एका काही दिवसांमध्ये, काही अंतरामध्ये आपण पूर्णपणे जशी हवी तशी गोंडस बाळं करू शकतो. मला कायम असं वाटतं, की पहिलीतला मुलगा जसं आपण म्हणतो मातीचं मडकं आहे, तसंच 11वीतला मुलगा सुद्धा असतो. माझ्या दृष्टीने फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, फर्स्ट इयर मेडिकल, फर्स्ट इयर सायन्सचा मुलगा, कॉमर्सचा फर्स्ट इयरचा मुलगा, हा सुद्धा तसाच अ, मातीचं मडकं असतं. त्याला आकार जसा देऊ आपण तसं ते आकार घेणार असतं. ते वाट बघत असतं, की तुमच्या ॲक्शन्सची. बऱ्याच वेळा या ॲक्शन रिॲक्शनच्या खेळामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याचं नुकसान झालं असतं आणि पालकांच्या मनस्वास्थ्याचं नुकसान झालं असतं. परंतु कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी अरे अ, विद्यार्थी आणि ही मुलं तर अगदी इनोसंट आहेत. माझ्या दृष्टीने फार इनोसंट आहेत. स्वच्छ मनाची आहेत. ती आत्ता कशी वागतायत ती गोष्ट आपण बाजूला ठेवू. खरं तर कैद्यांवरती देखील प्रयोग करून ज्यांनी मोठा गुन्हा केलाय त्यांना देखील जनमानसात पुन्हा एका नव्या विचाराने आणता येतं. त्यांना अ, वाल्याचा वाल्मिकी होत असतो. ही तर आपली मुलं आहेत. ही तर आठवा त्यांचे लहानपणीचे दिवस. एवढी गोंडस मुलं. मधल्या काळामध्ये फक्त कुठेतरी कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम झाला. कुठेतरी वाईट संगत लागली. आपलं काही चुकलं असेल. आपल्या कदाचित सगळ्या चांगल्या गोष्टींना त्यांनी नीट प्रतिसाद दिला नसेल. झालं. कुणाचं झालं ते महत्त्वाचं नाही. आता यांना जर आपल्याला एक प्रकारे दुरुस्त करायचं असेल, तर निश्चित पद्धतीने मला असं वाटतं, की आपण अशा अनेक मुलांना आजपर्यंत तर केलंच आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये त्यांना योग्य दिशेवरती आणू शकतो. त्यांना अभ्यासातलं यश मिळवून देऊ शकतो आणि अजिबात न ऐकणारी मुलं आतमध्ये सुद्धा त्यांच्या कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असतो. त्यांना त्या पद्धतीने घ्यावं लागतं. त्यांना आरडाओरडा करून आणि आता काही काही उपाय हे त्यांच्यासाठी आता कुचकामी आहेत. म्हणजे तुम्ही जे आत्तापर्यंत करताय आणि त्याच्यातून तुम्हाला यश मिळत नाही. मग आता यश मिळत नाही याचा अर्थ ते औषध चालत नाहीये. आता वेगळं औषध वापरायला लागेल, जे औषध खऱ्या अर्थाने मनाचा विचार करेल. खऱ्या अर्थाने ते मोटिव्हेशनचा सहाय्य घेईल. खऱ्या अर्थाने त्या मुलाच्या मनात काय लपलंय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, काही गोष्टींमध्ये जरा अभ्यासाला वेळ पण लागेल. पण हे सगळं समजावून घेऊन, ती केस समजावून घेऊन त्या विद्यार्थ्याला अगदी ज्याला असं म्हणता येईल, की शिस्तबद्ध, प्रामाणिक, विनम्र, अभ्यासू, अ, एखाद्या कौशल्यामध्ये पारंगत असा करता येऊ शकतो. आणि मग पालकांना पुन्हा असं वाटेल, की येस
आमची मुलं खूप चांगली आहेत. मुलांना नक्कीच वाटेल, की आमचे पालक देखील चांगले आहेत आणि अशी आनंदी कुटुंब व्हावीत यासाठी हा विचार मनात ठेवावा लागेल, की ही मुलं सुधारू शकतात. ही बिघडलेलीच नाहीयेत. या मुलांना आपण ट्रॅकवर आणू शकतो. मला खूप आनंद वाटतो, की आजपर्यंत अशी बऱ्याच केसेसमध्ये आपण या मुलांना, त्या पालकांना त्यांचे अ, पहिले सारखे एक सुखाचे दिवस देऊ शकलोय. निश्चितपणे भूमिका ही ठेवा, की अ, ही मुलं, ही आपली मुलं, ही नक्कीच आपल्याला हव्यात त्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने वागतील.